वाशिमच्या ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरात दारूच्या नशेत असलेल्या युवकानं तिघांवर चाकूने वार केलाय। एक लहान मुलगा खेळत असताना एक तरुण दारूच्या नशेत आला आणि त्या मुलाला मारहाण करत होता। लहान मुलाचे वडील आणि इतर काही जणांनी दारूच्या नशेत असलेल्या तरुणाला समजावण्यासाठी गेले आणि यावेळी त्याने चाकू काढून थेट त्यांच्यावर वार केले। मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे अश्लील छायाचित्र काढून धमकावणाऱ्या 32 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली। आरोपी पीडित मुलीच्या शालेय बसचा चालक आहे। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यामध्ये ऐन धुलीवंदना दिवशी गावठी आणि बनावट दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला। यावेळी दारू विकत असताना आरोपीला रंगेहात पकडण्यात आले। तर चांद अमीन सय्यद असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। या कारवाईमध्ये 35 लिटर बनावट दारूचे एकूण 8 कॅन तर विक्रीसाठी आणलेले एकूण 2000 दारूचे फुगे जप्त करण्यात आले। संगमनेरच्या काकडवाडीतील महालक्ष्मी मंदिरात चोरी करणाऱ्या 6 जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। मागच्या आठवड्यामध्ये मंदिरातून सुमारे 25 लाखांचे दागिने चोरट्यांनी लांबवले होते। सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांना आता बेड्या ठोकलेल्या आहेत। अमरावती शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। मागील 12 दिवसात 40 घरं फोडून चोरट्यांनी तब्बल 36 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या साहित्यावर डल्ला मारलाय। एकाही चोरीचा उलगडा अजून झालेला नसल्यामुळे नागरिक दहशतीच्या सावटाखाली वावरतायत, तर अमरावती पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत।